गाईज आमचे गायकवाड, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण चाललो देवकुंडला आणि आम्ही पहिलंच चुकलेलो आहे. जाऊ दे तुम्ही एडिट करत भाई. अजिंक्य भाई पोरेत मंडळीत आपली पाठीमाग आणि आमचे देवकुंडला फिरायला आलेलो आहे. पण रस्ता चुक. मागची मंडळी दाखवा. टुरिस्ट गाईड चंटू. या माणसाने चुकीचा रस्ता आले आहे की एअरटेल मेल्यावर डायरेक्ट कळेल बरं. हा तर गाईज चालू झालेले आणि बाकी पाठीमाग थोडे त्यांची नादब्रह्म इडली खाऊन आलोय आम्ही. तुमची इडली कशाला खाऊ आम्ही? होय, नादब्रह्म इडली खाऊन आलोय. सांबर पचत नाही. मी सांबर खाल्लीच नाही, चटणी खाल्ली मी, ओनली चटणी. सेल्फी काढते. पोचलो देवकुंडला. देवकुंड आलं. गोरडेश्वरला गेलो असतो. अजून जरा बोल की. तन्मय शेठ मालक आहेत गाईज. हे कुठली गाडी होती? R15 15 ओनली. तर इथंच आम्ही दमलोय. मी पळालोय म्हणून दमलोय. इथून मला सोडून 5 ते 7 किलोमीटर आहे आणि आम्ही 100 किलोमीटरच्या रस्त्यावरनं आलोय. बघून घ्या ज्याची फाटण त्याला आम्ही तुम्हाला परत दाखवू. त्याचं मार्गदर्शन घ्या. आता जाताना सगळे एक्साइटेड आहे. पण येताना त्यांची चांगलीच लागणार आहे. थ्रिल करू आपण. बिफोर गोइंग टू ट्रेक, आफ्टर कम्प्लिटिंग द ट्रेक. अंगात किती मस्ती. येताना बाबा बॉटल ठेवून आला होता नाटक करत, परत घ्यायला गेलाय भिकार. असं फुकट भेटतं का मिनिटाला पाणी? इथं समुद्र नदी काय असेल ते लागते काही जाता जाता. आणि चाललोय आम्ही रस्त्यात. आत्ताच कळालंय आम्हाला किती वाट लागणार आहे. येडा आहे का भाई? असं तुम्हाला थोडं रस्त्याने असं खायचं प्यायचं भेटेल तुम्हाला. आणि बाकी मी सजेस्ट करतो की तुम्ही ह्या रस्त्याने येऊ नका 100 किलोमीटरच्या. हा काय तरी ते देवकुंड आणि आम्ही हेच बघतोय वरती. इथं जायचंय आपल्याला. रस्त्यात इथं खूप ग्रामपंचायत वगैरे त्यांचे पैसे 20 रुपये पर पर्सन, एक गाडी असं करून 160-200 रुपये रस्त्यातच जातात. आम्ही देत नव्हतो, आम्ही भांडणं करत होतो. ते म्हणजे हां रिझर्वेशनसाठी. परत थोडं पुढं आलो ट्रेकसाठी, मेन पार्किंगसाठी तिथं परत पैसे 200 रुपये. म्हणजे नाही म्हणलं तरी 1000 रुपये खर्च होतेच. इन्स्ट्रक्शन 2 रस्ते वेगळे. 2 रस्ते. हा ते 2 रस्ते तेच झाले रे. मी नाही का म्हणलं 68 किलोमीटरचं होतं ते त्या साईड. येताना तिकडे टर्न घेतला तो रस्ता कनेक्ट. गाड्या इकडेच आपल्या. चुकलं कोणतं? चुकलं तर जाईल की नीट, पण गाड्या आपल्या इकडे आहेत ना भाई. लांब पडते. फोटो चांगले येतील इथं. चल दे की बॅग टाक त्याची. एक तर आधीच रेनकोट आहे माझ्या बॅगेत. त्याचा दम लागले अक्षरशः. कळसुबाई चढलो होतो, मग कळसुबाई वरतीच नव्हतं कारण त्यावेळेस पावसाळा चालू होता. धुकं सगळीकडे धुकं. आभाळ दिसलंच नाही. असे इथं तुम्हाला ॲरो दिलेले असेल त्या ॲरोनीच जावा. आणि तसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतातच ते. सो त्यानुसारच चाला. कारण रस्ते जर चुकले तर मग भलतीकडेच जाताल. आणि त्यांनी माणूस ठेवलाय मध्ये धबधबा आहे. धबधबा छोटा धबधबा आहे.
मस्त आहे रे जाताना रस्ता, म्हणजे असं इतका पण नाही का ऑफ रोड नाही. हा 30 रुपये भरले. गाईज व्ह्यू मस्त, गोमाता दिसलेत आम्हाला, पाणी खाली, आणि माझ्या खालून प्लॅस्टिक आहे शूजला. अरे घसरतं हे प्लॅस्टिक. मस्त इकडून मग पाठीमा बघ चंट्या, तेच टोक म्हणतोय. धरण धरण असल्यासारखं आहे माहिती का. हा दोनशे घेतले मी म्हणलं इथून येताना सांभाळून या, आणि पाण्यात तर चुकीनी पण पाय देऊ नका. किती खोले माहित नाही ते आपल्याला. गेला मोडला बिडला पाय तर डायरेक्ट फ्रॅक्चर, खेळ खतम. इथून तशी गाडी थांबतात त्या साईडला, तर ते सांगतील तुम्हाला कुठून जायचं कसं जायचं, तसंच जावा. स्वतःनी आपला रस्ता बनवू नका, नाहीतर वाट लागेल. पक्ष्यांचा आवाज आहे का. आमची येता येता पेटी व्हायला लागली. ये जॉर्डन मिले हमको. तर अजिबात नाही, तरी आम्ही भिजलोय. कष्ट आतलं हे इथलं इथं खूप कचरा झालेला आहे. दोन डोंगरांच्या मध्ये गाईच कचरा. फोन लावून कचरा साफ करायला तयारी करणार आहे आम्ही. भाई गायकवाड, तन्मय लाव रे भाई गायकवाडला फोन. भाई गायकवाडला फोन ला. भाई गायकवाडला फोन लाव, कचरा साफ करायचा आपल्याला. कू पण आहे इथं. लगेच एक जेसीबी पाठवला असता इथे. 200 तुला एक्स्ट्रा चार्ज करतात ते. काय बोललं त्याला काय माहिती किती भेटतो 200 रुपये. तू काय मोजले होई कधी. बोलला घेऊन गेला बादली. आमचे गायडर बस अरे चालू आहे रे बाबा. फोटो डॅमचं पाणी. असं तुम्हाला एक डॅम दिसेल समोर. मस्त आहे. चांगल्या बोळे. चॉकलेट बघ आहे का. चॉकलेट आहे का बघ. तिकडे नव्हतं त्या इकडे, याच्याकडे आहे का बघ. जाताना तर कर ना सगळं खर्च करा आज.
असंच म्हणते ती गरज. तर वास मारते ना माउंटेन ड्यूचं, वास मारते माउंटेन ड्यू. असा एक ब्रिज लागल मस्त. पहिला मी जाणार आहे. वन वे का? वन वे सर्व्हिस रोड आहे. गुड आयडिया. हो बाबा हा जाईन ना. नाही गेलं तर लोकडाची बोट बनवा, पाण्यात सोडा मला असं. मग मी तुझ्यावर बसतो ना. मग बाबा सिरियस झालंय, शेवट टाकल तुम्हाला. बाबा म्हणते मी चालू नाही ब्रिज वरती चढतो. अरे पुढे तिथं जाऊन थांबतो ना. हे आयला हाल लागलं. हे मोबाईल सुटल माझा. ए दामानी जाऊ का? हे आयला लय हाल लागले आता. ए कोण आहे ते? अरे कोण आहे पण ते हलवणार? हे लय हाल लागले. ए अरे कोण आहे? ए अरे साईडला पाय पडल खपकत जायचो खाली. अरे तुझ्या आईला फ्रॅक्चर होईल ना. अहो चालक हलते. ए हे काय हातात? आवडे डायरेक्ट एक पाय खाली. मजा आली. अरे सरळ यायचंय बरं का, कुठंच काय टर्न नाही बरं का. नीट चला बरं का, बरं का. अरे आले ही काय? यार इथंच आहे, आवाज येतो. या चला चला. आलं आलं. एक तास नव्हतं काय बी बोलतं ते राव. अरे अजून तो ब्रिज राहिलाय मोठा आपल्याला, हिरवा हिरवा ब्रिज राहिलाय. तो हिरवा नव्हता. मजा येते. माझ्या बिअर ग्रिल्स सारखी वाईब तेवढी नाही. सांगतोय धरण असेल. पाणी हाय. तर गाईज अर्धा रस्ता तर कव्हर झालाय. पुढं फक्त असे छोटे छोटे तसं छोटं छोटं पाणी येत. रस्ता काय बोलतं काय समजत नाही. पण काय काय म्हणतात ते 1.5 तास आहे, काय म्हणतात ते अर्धा तास आहे. खरा ट्रेक 2, 3, 5 बहुतेक. काय माहिती काय सांगू तुम्हाला कन्फर्म. बाकी असं गरज नाही. बोल की. तुझ्या आयला पाणी घेऊन विकायचं का म्हणते. चल चल चांटे. एक तर ते का केस पडलेच. ब्रिज आहे. हे किती किती लिमिट आहे इथं बघ. हा घे. शीत पडला. फोन पडला. काय झाले काय दिसलं बी नाही. गायकवाड का? बाय गायकवाड.
आले इथपर्यंतच आहे का रोपचा सीन? रोपचा विषय गाईज इथं थोडा, बाकी पुढे ये बाळा. ओंकार कपडे काढून पाहणार. व्हिडिओच काढायचे आपले पहिला. ए दामानी ऑलमोस्ट गाईज पोचलोच आम्ही. आवाज तर येतोय धबधब्याचा. चालू आहे ना मोबाईल. अवघड आहे ट्रेक. तरी कंटिन्यू फोन दाखवत नाही, कारण ट्रेकच्या नादात फोन नाही सुटायला पाहिजे. फोन गरजेचं आहे. फोन पकडायच्या नादात मी नाही कसायला पाहिजे, मी गरजेचं आहे. सो पण इथून 2 ब्रिज लागतं. ते फर्स्ट तर आपल्या नेट आहे आणि थोड्या अशा स्टेप्स टाईप आहे. बाकी दुसरं एक प्रॉपर ब्रिज आहे, तो दाखवला आहे मी तुम्हाला. जवळ तर आलोय. एवढ्या बुलल्या तर दुसऱ्याचा गॉगल होता, त्यांनी घेतलं बघ. त्यांचा गॉगल घेऊन कुठं चालला? अरे कुणाचं नाही, चल माझा आहे माझा घेऊन चल. गाईज फायनली रिच्ड आणि भरपूर गर्दी आहे. आणि आम्ही आता चाललोय पाण्यात. तिथं फोटो सेशन झाला मस्त, रील केली जरा उभं राहून. आणि फोटो 1 नंबर आलेत. आणि वरती आहे, पाणी आहे. हा अमित गाईज मजा आली मस्त. स्विमिंग झाली आमची किती दिवसात ना. आणि निघालोय आम्ही, कारण ट्रेक आहे परत. आणि वातावरण आज पाणी जास्त नाही आहे. सो आणि 3पर्यंतच ओपन असतं. आणि 3पर्यंतच ओपन असतं. सो तुम्ही लवकर येऊन 3पर्यंत कवर करा सगळं जे काय असेल ते, नाहीतर मग संपला. हा 50 रुपयाची नको पण नको भाय, कच्चा बुडवला ना. त्याने आवर फोटो काढायचे तुला माझे. आम्ही photoshoot is going on and boys are here. आता कुठेतरी गर्दी होती गाईज. हो गाईड अहो पडला असतं ना ते, वाचवायचं होतं तुम्हाला. जॉर्डन दिसली होती आपल्याला, माहित नाही होतं.
तुझी होती तुम्हाला एक सजेशन आहे, म्हणजे एक बातमी आहे की ह्या ब्रिजच्या नंतर खूपच अवघड होतं ट्रेक. बाकी तुम्हाला असं काहीतरी व्ह्यू आहे इथला. जात नसतंय तुम्ही. जाणारच नाही आम्हीच कसं बस गेलो. प्रत्येक येणारा जाणारा माणूस म्हणतोय इथून फक्त 15 मिनिटं आहे, पण 15 मिनिटं नाही, 2 तास लागतात एवढं लिहून. आमच्यासारखं तुमच्यासोबत पण होईल. अनोळखी माणसांना असंच गंडवतात. या पण आल्याशिवाय हा एक्सपिरियन्स नाही घेत भाई. एक्सपिरियन्स आहे. हे बाई, ह्या रस्त्याने आलतो आपण येतो ना. बाकी सेफ्टीसाठी वगैरे तिथं रोप आहे, पण ती रोप त्या साईडने तुटलेली आहे. इकडूनच फक्त चालू ती रोप. त्यामुळे या बाजूलाच थांबा. ह्या बाजूलाच थांबा, म्हणजे जिथून तुम्ही एंट्री केल्यानंतर लगेच येता त्या साईड. होत येत असेल तर उडी मारा, सूर मारा, नाही तर उलट पडा. हा आमचा गाईड आहे. नमस्कार, जय श्रीराम. सरांचं नाव महादेव. कॉन्टॅक्ट नंबर आणि टक्कल केलंय म्हणून आम्ही त्यांना तुम्हाला कोपऱ्यात मिळून जाईल. आय बटनवर का बटनवर तुम्हाला यांचा ऍड्रेस आणि नंबर मिळून हा, सगळं भेटून जाईल. कॉन्टॅक्ट करा. आणि ट्रेक करायचं असेल हे तुम्हाला सांगतो. ऑफ देतील ते. माझा कोड वापरा तुम्ही तिथे गायकवाडचा. सर काल रायगडला गेले होते. हा, रायगडवरून निघाले आणि डायरेक्ट तिकडून वरनं उडी मारली. डायरेक्ट देवकुंड. रायगड वरून स्काय डायव्ह करून देवकुंडला आले. डायरेक्ट पाण्याखाली ते बाहुबली कसा बसला होता तसं बसले डायरेक्ट. एवढं मोठं धाडस केलं म्हणून आम्ही त्यांना नाव दिलं टकलू महादेव. होय, तर बाहुबली कसा पाण्याखाली बसला होता तसा बसला डायरेक्ट तुझा. आता दिवारा नाही, आता दुसरं गाणं काढू. एक्सपिरियन्स पण खरंच रे, इथपर्यंत आलंय. खरं. अरे इथं केली नाही मॅगी. अरे त्याच्यात गॅस असतो. काहीच युनिकॉर्न. अजून थोडा वेळ बाकी सगळे आम्ही चाललोय तरी आता त्याच्यात लोक भरपूर. हे असे शॉट होतात. गाईज मस्त झालं ट्रेक देवकुंडचा. आणि जायचं होतं भरपूर दिवस अगोदर, बट होत नव्हता प्लॅन. सो प्लॅन झाला होता आणि मस्त निघालो आम्ही. आणि तिथं फक्त रस्ता वगैरे मानाने बघू नका, इकडे जातोय तिकडे जातोय. तिथं गाईड्स असतात दर खूप सगळ्या पॉईंट्सला. जिथं जिथं डायव्हर्जन आहे त्या पॉईंटला तुम्हाला गाईड भेटतो. तो गाईड डायरेक्शन देतो तुम्हाला. पण फक्त इतकंच आहे की जास्त आतमध्ये जाऊ नका, किती खोले माहीत नाही देवकुंड. आणि आम्ही पण जास्त नव्हतो, रोपच्या त्या साईडलाच होतो. आणि बाकी आम्ही काय फक्त इथून आम्हाला 50-60-70 किलोमीटर असेल ॲप्रॉक्स. पण आम्ही चुकीने 100 किलोमीटरच्या रस्त्याने गेलो होतो. तर ट्रेक बहुतेक माझ्या मते 6-7 किलोमीटरचा असेल. सो आणि खूप रस्त्यात असे असतात की जे सांगतात की 10-15च राहिले, 10-15 मिनटं राहिलेत. बट खूप आहे ट्रेक. आणि डिपेंड्स त्या माणसावरती, तो किती लवकर चालतो, किती आपण ब्रेक घेऊन येतोय. सो हे छोट्या गोष्टी आहेत. आणि नीट जावा, सेफ्टी इज मस्ट. उगाच फोटो काढण्याच्या नादात कुठं पण जाऊन. आम्ही काहीच तसं केलं नाही आहे की इथं थांबलो तिकडे गेलो एकदम डोंगराच्या तिकडे घाटाच्या इथे. सो काहीच तसं केलं नाही. सो नीट तुम्ही जावा, तुम्ही पण नीट जावा, नीट ट्रिप करा, सक्सेसफुल ट्रिप करा. इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.